सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी होय बुद्धी याची पायी, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी ज्यांचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, महायोग पेटे तटे भीमरत्या, परम पुंडरीकाय दातो मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 उसरे चरण संताचिया, उसरे चरण संताचिया, उसरे चरण संताचिया, उसरे चरण संताचिया, पंचरूपाने कथता विस्तारू, बाबाने जगुरु दास कृपा, पंचरूपाने कथता विस्तारू, बाबाने जगुरु दास कृपा, पंचरूपाने कथता विस्तारू, बाबाने जगुरु दास कृपा, पंचरूपाने कथता विस्तारू, बाबाने जगुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, ज्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो तुमचा अनुग्रह लादलो, ज्ञानेश्वरा,
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जया पूजिले आदरी पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवे दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला 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 पायी माता शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहो गुण दोष झालो दास पायाचा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेरो मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे या वारकरी संताच्या वारकरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्यांचे पाऊले समान तोची एक दान शूरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत श्रेष्ठ देहनिवासी वास्तव करणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे 32 मनाचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर जनाला उपदेश करणारा उत्कृष्ट असा अभंग मी सेवेकरता निवडला विठ्ठल 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 विठ्ठल
टाळी विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल कालदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे चालू असलेला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य स्वरूपातील हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराकडे आले. मी माझं भाग्य समजतो. सप्ताह कमिटी दर साल मला या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देतात बरं का. आणि वर्षातून एकदा म्हणा दोनदा म्हणा खांडवेवाडीचे दर्शन मला प्राप्त होतं आहे का नाही. या ठिकाणी ज्यांच्यामुळं तुम्हा मायबापांचा योग मला दर्शनाचा योग प्राप्त झाला ते आमच्यावर नितांत प्रेम करणारे श्री बंडू बाबूराव चौधरी म्हणजे आजचे चोपदार बरं का. ज्यांनी या ठिकाणी संत भोजन घातले ते श्री कैलास तुकाराम भापकर, ज्यांच्यामुळं या ठिकाणी दर्शनाचा योग आला आणि त्यांचं सप्ताह कमिटीनं ऐकलं बरं का. कारण प्रत्येक गावामध्ये फरक आहेत योगेश महाराज. एकदा आलेला महाराज पुन्हा काही काही आणत नाही असे बरेच गावामध्ये आहे की नाही नियम आहेत. परंतु मी सालाबाद प्रमाणे पूजलेला आहे का नाही आहे का नाही सचिन दादा. या ठिकाणी ज्यांच्या मुखामधून सालाबाद प्रमाणे आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतात, ज्यांचं या वाडीवर खूप नितांत प्रेम आहे आणि वाडीचं सुद्धा त्यांच्यावर नितांत प्रेम आहे, ते आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तीपारायण माऊली महाराज चव्हाण महाराजांची एक खासियत आहे बरं का. काही काही ठिकाणी भागवत कथाकार गायन करत नाही, म्हणजे गायन जरी असलं तरी ते कीर्तनाला थांबत नाही आहे का नाही. कथा करतात आणि आपलं म्हणजे फक्त जितकं सांगितलं तितकंच. परंतु आपल्या भागाला किंवा आपल्या गावाला खरंच रत्न प्राप्त झालं ते म्हणजे माऊली महाराज चव्हाण या स्वरूपात बरं का. एकदा टाळ्या वाजत त्यांच्याकडे. या ठिकाणी 7 दिवस श्रीमद भागवत कथाही तुम्हाला ज्ञान देतात किंवा सांगतात आणि कीर्तनाला गायनाला सुद्धा ते उभा राहतात. त्यामुळं त्यांच्यामुळं खरं या सप्ताहाला रोषणाई आली म्हणा, त्यांच्यामुळं या सप्ताहाला रंग आला असं म्हणा. या ठिकाणी या परिसरातील गायनाचार्य संगीत विशारद सोपान महाराज चव्हाण, बड्डू महाराज खरात, उत्तम महाराज वाघमारे, प्रसाद महाराज बरकुले, अशोक महाराज बिल्लारे, प्रसाद महाराज चोरघडे, उद्धव महाराज बरकुले आणि कार्तिक महाराज जगदाळे. तसेच या ठिकाणी सालाबाद प्रमाणे तुम्हाला लाभलेलं रत्नच म्हणावं लागेल नाही का. नाही तर काही काही ठिकाणी असं रत्न उपस्थित नसतंय. एक दिवस आलं का दुसऱ्या दिवशी दांडी असते आहे की नाही योगेश महाराज. अरे म्हणजे दांड्या मारल्या का झाल्या 2 दिवस. होमकारा दिला म्हणजे दांड्या मारल्यात. या ठिकाणी सुंदर असे मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपारायण आमचे परममित्र योगेशजी महाराज भोसले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महादेव महाराज वैद्य आमचे परममित्र गुरुबंधू
मुकींद महाराज जगदाळे, माऊली महाराज सस्ते, अविनाश महाराज भापकर, बाळू महाराज सस्ते आणि समर्थ महाराज ढेरे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं हसण्या खेळण्याचं बागडण्याचं वय असतं, ज्यांना वाटतं ह्या वयात आपण गोट्या खेळल्या पाहिजे, ज्यांना वाटतं ह्या वयात आपण आंब्याच्या कोई खेळल्या पाहिजे, आहे की नाही. आपल्याकडे होते ना ते खेळ, आपण खेळायचो ना. त्या वयामध्ये बंदिस्त वातावरणामध्ये हे मुलं उभा आहेत, आहे का नाही. त्यांच्यासाठी सुंदर अशा टाळ्या वाजवा. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सचिन दादा, प्रत्येक गावामध्ये टेज निर्माण करू देत नाही. किती जरी मोठा वादक असला की कलाकार आपलं टेज सोडत नाही, परंतु ह्या गावामध्ये टेज डेअरिंग निर्माण करण्याचं काम ह्या विद्यार्थ्याला करतात. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा बरं का. कारण महाराज काही काही गावामध्ये चांगले शिकलेल्या मुलांना संधी नसते वाजवण्याची, हे बरोबर. परंतु कसं का होईना एक डेअरिंग निर्माण व्हावी, लोकांमध्ये बसावं, याकरता त्याला तुम्ही टेज निर्माण करून दिलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वच मंडळी परिचयाचे आहेत. जर सगळ्यांचेच जर नाव घेतले तर 2 तास याच्यातच जातील, आहे का नाही. म्हणून आता ज्यांचे नावं घेतले ते माझ्या होटावरच आहे, पण ज्यांचे नाव घेणार नाही ते माझ्या कायमस्वरूपी मनामध्ये आहे. सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायला मिळालेल्या अनुभवाचं वर्णन या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय करतात. ऐका, तुकोबाराय म्हणतात, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रान भरी. अगोदर रस तुकोबारायांनी निर्माण केला असेल, अगोदर जगद्गुरु तुकोबारायच्या खात्यामध्ये रस जमा झाला असेल आणि आपल्याकडे तो रस उपलब्ध आहे, म्हणून आपल्याला समाजातील लोकांना तो वाटला पाहिजे, है का नाही. हा त्याच्या मागचा एक गुणधर्म आहे. हा त्याच्या मागचं संतांचा कळवळा यातून दिसून येतो. ऐका, काही काहीच्या बँक अकाउंट मध्ये खूप पैसा आहे, अडमाप पैसा आहे, अडमाप पैसा आहे, परंतु तो जर समाजाच्या उपयोगाचाच नाही तर त्या पैशाला चाटायचं का हो? नाही ना. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायाकडं आडमाप असा रस उपलब्ध आहे. हा, पण रस कोणता? त्या रसाचे 2 प्रकार सांगितलेत. एक सांसारिक रस आहे आणि 2 परमार्थिक रस. हा, जगद्गुरु तुकोबारायाच्या अकाउंट मध्ये म्हणा, जगद्गुरु तुकोबारायाकडं परमार्थिक रस हा खूप उपलब्ध आहे. आणि तो उपलब्ध केव्हा झाला? भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर झाला, किंवा भगवान परमात्म्याचा अनुभव आल्यानंतर तो रस उपलब्ध झाला. आणि तुकोबारायला वाटलं हा रस आपण थोडासा समाजामध्ये सुद्धा वाटला पाहिजे. जो रस आपण सेवन करतो, जो रस आपण खातो, त्याचा स्वाद समाजाला सुद्धा दिला पाहिजे ना. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सेवितो हा रस वाटितो अनेका, ग्यारे होऊ नका रानभरी. रानभरी या शब्दाचा अर्थ आहे जे नुसते फिरतात, ज्यांना या रसाचा गंध नाही, जे या रसापर्यंत पोहोचत नाही, गावात सप्ताह असून सुद्धा जे कीर्तनाला येत नाही, गावात भागवत कथा असून सुद्धा कथेला येत नाही, असे जे रानावनात फिरणारे आहेत ना, त्यांच्याकरता आता खरा हा रस आपल्याला उपलब्ध करायला पाहिजे, आहे का नाही. हो, म्हणून सेवितो हा रस वाटितो अनेका, ग्यारे होऊ नका रान भरी. का हो तुकोबाराय, हा रस नेमकी तुम्ही कोणत्या झाडाचा काढला, कुठून उपलब्ध झाला हा रस? तर जगद्गुरु तुकोबाराय त्याचं उत्तर सांगत असताना, हो दानशूर दाता आहे ना, जो विटेवर उभा आहे, जो कटेवर ज्याचे हात आहे, जगाचा बाप, त्याच्याकडून हा रस आम्ही उपलब्ध केला.
आणि एकदा की हा रस आपण सेवन केला तर आपल्या मनाची बुद्धी काय होते, त्याच्या पायावर स्थिर होते बरं का. एकदा की हा रस आपल्या मनामध्ये उतरला, एकदा की आपण हा रस चाकला, आपण सेवन केला, की आपली बुद्धी भगवान परमात्म्याच्या चरणाला प्राप्त झालेली असते. कारण चरणाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही असं वैराग्य प्राप्त होतं का हो तुकोबाराय. हे तुम्हाला कुणी सांगितलं तर तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मला त्या भगवान परमात्म्याने आदेश दिला, मला त्या भगवान परमात्म्यानं निरोप दिला, म्हणून मी त्या समाजामध्ये तो रस वाटतो. तो रस माझा नसून तो जगाच्या बापाचा रस आहे. हा रस आपण सगळे मिळून आनंदानं 2 तास सेवन करू. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ. आपल्याला संक्षिप्त रूपानं या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रथमतः परमार्थिक रस आपल्याला केव्हा प्राप्त होतो आहे का नाही. महाराज, गळ्यामध्ये माळ घालणं सोपं आहे का नाही. गळ्यामध्ये माळ घालणं सोपं आहे. एखाद्याला आपण रस्त्यानं म्हणलो का हो माळ घाला, अहो काय माळ घाला माळ घाला म्हणतात. माळ घालणं खूप सोपं आहे ना, है का नाही. जायचं आणि माळ घालायची. माळ घालणं सोपं आहे बाबा, पण ती माळ कायमस्वरूपी टिकवणं हे खूप अवघड आहे का नाही. ती कायमस्वरूपी टिकली पाहिजे. बरं, काही माळ घालून टिकवतात सुद्धा ऐका. काहीची माळ घालण्याची इच्छा झाली, माळ घातली म्हणजे माळ घातलं म्हणजे परमार्थिक झाला का हो? नाही ना. तो माळकरी होईल है का नाही. तो माळकरी होईल पण परमार्थिक नाही बरं का. परमार्थिक नाही. त्याला लोक महाराज म्हणतील, तो महाराजही होईल पण परमार्थिक नाही बरं का. ऐका ना. मग माळ घातली म्हणजे तो महाराज झाला, माळ घातली म्हणजे तो परमार्थाच्या कार्याला लागला. आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघतोय, हे त्याचं बाह्यरंग असेल कदाचित. हे त्याचं बाह्यरंग असेल कदाचित. अहो, पण खरा परमार्थाला स्वरूप प्राप्त होणं किंवा खरा परमार्थिक होणं याचा जर जगद्गुरु तुकोबारायच्या अर्थानुसार अर्थ बघितला तर ज्याने संपूर्ण वैराग्य प्राप्त केलं तो खरा परमार्थिक. तो खरा परमार्थिक. महाराज, आपण या यादीमध्ये बसत नाही, कारण जो परमार्थिक असतो त्याला खिशे नसतात बरं का योगेश महाराज. आपल्याला टेलरनं अगोदरच विचारलंय, तुम्हाला 2 पाकिटाचे खिशे शिवायचे का 1 पाकिटाचा शिवायचा. आम्हाला नाईलाजानं उत्तर द्यावं लागतं, बाबा खाली 2 शिव आणि वर 2 शिव. हे 2 आहे बरं का इथं. 2 आहे. आणि जरी खिशे भरले तरी धोत्र आमचे मजबूत असतात. आम्ही अशा गाठी मारून नोटा टाकतो. असतात. त्यामुळं परमार्थ स्वरूप प्राप्त संत महात्म्याने केलेलं आहे, त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय. ऐका, परमार्थ स्वरूप ज्याने प्राप्त केलं ते तुकोबाराय आहेत. फक्त परमार्थ स्वरूप प्राप्त करण्याकरता तुकोबारायला बरेच समस्याला सामोरे जावं लागलं आहे का नाही. कारण महाराज, या ठिकाणी उभा राहणं म्हणजे बरेच समस्याला सामोरे जावं लागतं आहे का नाही माऊली महाराज. आता आमच्या काळात एवढ्या समस्या नव्हत्या सचिन दादा. आमच्या काळात, आपल्या काळात परमार्थ किंवा हे शिकवणं किंवा इथं उभं राहणं समस्या जास्त नव्हत्या. परंतु माऊली महाराजांच्या काळात समस्या खूप बिकट होत्या आहे का नाही. महाराज, विश्व माऊली ज्ञानोबारायच्या भूमीमध्ये राहायचं म्हणजे सहज शिक्षण येत नाही. त्या शिक्षणाचा हट्टहास करायचा. सकाळी 4ला उठून गार पाण्यानं आंघोळ करायची आणि पाठाला जायचं. पाठवून आल्यानंतर पहिले संस्थेमध्ये तुमच्या वेळेस जेवण नसल आहे ना. जेवण नसल. आता जेवण आहे, 2 टाईम जेवण आहे. पहिले संस्थेमध्ये जेवण नसायचं. 8:30ला मधुकरी मागायला जावं लागत होतं. 1 कॅन घ्यायची, फडकं घ्यायचं. सायकलीची सुविधा नाही, मोटरसायकलीची सुविधा नाही. एखाद्याला दयामाया आली, असा हात दाखवला
की तो थांबायचा, नाही तर एखाद्याला दयामया नाही आली का तो सरळ जायचा. मग सरळ गेला की आपली कॅन घ्यायची, फडकं घ्यायचं आणि मधुकरी मागण्याकरता 8-8, 9-9 किलोमीटर जायचं. मधुकरी यायची 1 वाजता. मधुकरी आल्यानंतर बरेच नंबर राहायचे त्यात, आहे का नाही. भाकरी यायच्या 30 आणि खायला 12, आहे का नाही. म्हणजे एका वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही. आणि माऊली महाराजांच्या काळात तर रात्रीचं जेवणच ते करत नसतील, केले तरी शिळे कुटके खावं लागत असेल, आहे का नाही. हे एक परमार्थ स्वरूप प्राप्त करण्याकरता हट्टहास सांगतो बरं का. साधारण कीर्तनकार होण्याकरता जर एवढा हट्टहास करायचा असेल, ऐका ऐका वाक्य, साधारण कीर्तनकार होण्याकरता एवढ्या समस्याला सामोरं जायचं असेल, अरे ज्याने वैराग्य प्राप्त केले अशा जगद्गुरु तुकोबारायला किती समस्या आल्या असेल हो, किती समस्या आल्या असेल. ऐका ना, हा तुमच्या समोर बोलण्याकरता इथपर्यंत येण्याकरता आम्हाला थोडंसं समस्याला सामोरं जावं लागत असेल. एखाद्या वेळेस पाऊस खूप आहे, मधुकरीला जाता आलं नाही, तर पोहे घ्यायचे आणि भिजवायचे आणि तेच खायचे. गॅसला कुठं पैसे महाराज, नाही, बिकट परिस्थितीत. आणि जितके आज कीर्तनकार झालेत, जितके आज वादक झालेत, जितके आज गायक झालेत, नामवंत गायक, नामवंत कीर्तनकार, ते सर्वसामान्य परिस्थितीतूनच मोठे झालेले आहेत. आणि मला तर असं याच्या पुढचं एक वाक्य बोलायचं, माऊली महाराज विश्व माऊली ज्ञानोबारायाच्या दारात गेल्यानंतर माऊली ज्ञानोबारायाने डोळे उघडून बघावं, बघितलं आणि त्यांना सर्वसामान्याचं लेकरू लगेच कळलं. आणि सर्वसामान्य लेकरू कळल्याबरोबर ज्ञानोबारायांनी लगेच हात ठेवला आणि आज ते मोठे कीर्तनकार झालेत, आहे का नाही. कारण त्या मागं विश्व माऊली ज्ञानोबारायाचीच कृपा असेल, ऐका. आणि सर्वसामान्याचाच माणूस इथपर्यंत पोहोचतं, आहे का नाही. ज्याच्याकडे आडमाप पैसा आहे तो चायनीज खायला जातो आळंदीत, वडापाव खायला, चायनीज खायला. 4 वर्ष वडापाव चायनीजमध्ये पैसे घातले का घरी येतो. महाराज, आणि त्या 12 मधला म्हणजे मधुकरीच्या पाळीतलं सांगतो बरं का, त्या 12 मधला जर एखादा जर लईच हे असेल ना, नेमकी पाळीच्या दिवशी तो झोपणार, म्हणजे 11 जणाला उपाशी मारणार, असे बरेच आहेत. त्याच्यातला मी पण होतो, मला लय जीवावर यायचं जायचं. या ठिकाणी एवढ्या समस्याला सामोरे जाऊन इथपर्यंत आम्हाला यावं लागतं. पण ऐका, खरं वैराग्य, खरं परमार्थ प्राप्त करण्याला त्याचं दुःख विचारा त्याचं दुःख. जगद्गुरु तुकोबारायाचा जर आपण विचार केला, जगद्गुरु तुकोबारायाच्या संसाराचा जर आपण विचार केला, तर जगद्गुरु तुकोबारायाच्या अंगा खांद्यावर 13व्या वर्षी संसाराचं गाडा आला, आहे का नाही. हो महाराज, संसाराच्या नावे घालून या शून्याने वाढत हा पुण्य धर्म केला, ही दशा जगद्गुरु तुकोबारायाला प्राप्त झाली. आणि खऱ्या परमार्थाला जगद्गुरु तुकोबारायाची सुरुवात झाली, आहे का. खऱ्या परमार्थाला, परमार्थ मनामध्ये भिनल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराकडे दुर्लक्ष केलंय. कारण आता वाढत हा पुण्य धर्म केला, आपल्याला एवढंच कार्य करायचंय. अरे ज्याच्याकरता आलोय तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा, ध्येय एकच. तुकोबारायांनी काय करावं, सावकारकी पद जगद्गुरु तुकोबारायाकडं. हो, 350 एकर जमिनीचे मालक जगद्गुरु तुकोबाराय, परंतु छाती कधी आतच होती बरं का, छाती आतच. आज 5 एकरवाला छाती पुढं करून चालतोय, आहे का नाही. पण ऐका, जगद्गुरु तुकोबारायाने कधी महाराज आपल्या परिस्थितीचा विचार केला नाही. सावकारकीचं पद, सावकारकीच्या वाया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवाव्यात आणि खरं वैराग्य प्राप्त करावं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. खऱ्या परमार्थाला जगद्गुरु तुकोबारायाची सुरुवात झाली. खऱ्या परमार्थाला जगद्गुरु तुकोबारायाची सुरुवात झाल्यानंतर आता मात्र भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा, परंतु कसा होईल म्हणून गुरुचं सानिध्य प्राप्त झालं पाहिजे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. महाराज, जगद्गुरु तुकोबारायाला गुरुचं सानिध्य लवकर प्राप्त झालं. एकदा का गुरुचा कृपा आशीर्वाद मस्तकावर पडला, जगद्गुरु तुकोबारायाला आणखीन मार्ग सोपा झाला. आणि मग जगद्गुरु तुकोबारायाची एक दशा प्राप्त झाली. कायमी उद्धार पावे,
चित्तमा ऐका ना, वैराग्य प्राप्त करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायची दिशा मात्र आता भगवान परमात्म्याकडे हळूहळू वळू लागली. संसार सोडला, बायका मुलं सगळी सोडली महाराज. भामचंद्र डोंगर, भंडाऱ्या डोंगर, भोडाऱ्या डोंगर या ठिकाणी तपश्चर्याला जगद्गुरु तुकोबाराय जायचे. जगद्गुरु तुकोबाराला एकच ध्यास, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. भगवान परमात्म्याचा ध्यास करत असताना जगद्गुरु तुकोबारायची कीर्तन अवस्था म्हणजे कीर्तन चालू झाली गावामध्ये, आहे का नाही. गावामध्ये कीर्तन चालू झाल्यानंतर बाकीच्याचे धंदे बंद पडले. आता ज्यांचे धंदे बंद पडले ते विरोधक झाले जगद्गुरु तुकोबारायला. आणि मग तुकोबारायला खऱ्या महाराज संकटग्रस्त अवस्थेला सामोरं जावं लागलं. मंबाजी बुवांनी विचारावं, कोण तुक्या, कोण तुक्या, कोण तुक्या. ओ काय कीर्तन करतोय, काय वैराग्य सांगतोय, काय वेद बोलतोय. महाराज अहो एवढंच नाही, वेदाचा अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी वावा भार माता, असं म्हणतोय तुक्या. म्हणजे त्यांची विटंबना सुरू झाली. मंबाजी बुवाला वाटलं हा खेळ थांबवणं गरजेचं आहे. जर का यांचा खेळ आपण थांबवला नाही तर आपला खेळ मात्र थांबल्याशिवाय राहणार नाही, आहे का नाही. म्हणून मंबाजी बुवांनी अनेक प्रयत्न केले जगद्गुरु तुकोबारायला काट्याच्या काठी खाली मारावं. परंतु भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत तुकोबाराने त्या मंबाजी बुवाचे पाये दाबवावेत, ही खरी दया जगद्गुरु तुकोबारायच्या अंतकरणामध्ये. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबारायची अवस्था सुवर्ण अक्षरात गाथा लिहून ठेवला महाराज. भगवान परमात्म्यानं बोलावं, तुकोबारायांनी लिहावं, आहे का नाही. असा गाथा, तो गाथा जगद्गुरु तुकोबारायचा पाण्याच्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावा. हां, एवढी विटंबना जगद्गुरु तुकोबारायची केली. पण ऐका, हे आपण ऐकतो, सहज ऐकतो. मंबाजी बुवांनी जगद्गुरु तुकोबारायला काट्याच्या काठी खाली मारलं. राग आला आपल्याला, राग आला. कारण वैराग्याची मूर्ती आहेत, आज सर्व लोक त्यांचं दर्शन घेतात. अहो एवढंच नाही, तुकोबारायचं दर्शन घेणं हे पुढचा भाग आहे का नाही माऊली महाराज. जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घेतातच, यात नवल नाही. पण संत महात्म्याचा पाय जर दगडाला लागला तर तो दगड देव होतो, तो दगड देव होतो. ऐका, मंबाजी बुवांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडला हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु ज्या शिळावर जगद्गुरु तुकोबाराय बसलेत त्या शिळा आज दगड झाली. हे संत महात्म्याचं महाराज ख्याती आहे का नाही, ही ख्याती आहे. एवढंच नाही, रेड्याचा राग सगळ्याला येतो का नाही. रेड्याचा राग सगळ्याला येतो. रागाच्या भरामध्ये आपण 2 फटके त्या रेड्याला मारतो. रेड्याला कधी देव मानतो का आपण, नाही. पण तो रेडा संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये आला. विश्वमाऊलीचा कृपेचा आशीर्वाद, कृपेचा हात त्या रेड्याच्या मस्तकावर पडला आणि तो रेडा माऊली झाला. ही ज्ञानोबारायची ख्याती आहे, ही ज्ञानोबारायची ख्याती आहे. ऐका, मंबाजी बुवांनी जगद्गुरु तुकोबारायला काट्याच्या काठी खाली मारलं. राग आला आपल्याला ऐकून, राग आला. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा मंबाजी बुवांनी इंद्रायणी मातेमध्ये बुडला, हे ऐकून राग आला. पण ऐका ना, जगद्गुरु तुकोबारायच्या अभ्यासानुसार किंवा संत महात्म्याच्या वचनानुसार जर आपण अभ्यास केला तर मंबाजी बुवांनी जर का जगद्गुरु तुकोबारायला काट्याच्या काठी खाली मारलं नसतं तर जगद्गुरु तुकोबारायचं वैराग्य जगासमोर प्रगट झालंच नसतं. मंबाजी बुवांनी जर जगद्गुरु तुकोबारायचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला नसता तर त्या गाथ्याचं स्वरूप किंवा गाथ्याचं महत्त्व आपल्याला कळालंच नसतं, आहे का नाही. गाथ्याला महत्त्व केव्हा आलं, मंबाजी बुवांनी गाथा बुडवल्यानंतर
7व्या दिवशी मातेनं जगद्गुरु तुकोबारायचा स्वाधीन तो गाथा केल्यानंतर गाथ्याला महत्व आलं. ऐका ऐका, वैराग्य फक्त विरोधकामुळं प्राप्त झालं आहे का नाही. आणि ऐका, याच्या पुढचं वाक्य सांगतो, आपल्याला परमार्थामध्ये किंवा संसारामध्ये जर विरोधक वाढत असेल, ऐका, आपल्याला संसारामध्ये किंवा परमार्थामध्ये जर विरोधक वाढत असेल तर त्याने समजून जायचं खरा विजय आज आपला आहे. आज खरा विजय आपला आहे. जर विरोधकच वाढत नसेल तर आपण केलेल्या कार्याला शून्य किंमत आहे, शून्य किंमत. नुसतं आपण करतोय, पण जर मानणाऱ्यापेक्षा विरोधक जास्त हवेत, विरोधक जास्त हवेत. महाराज, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायचं वैराग्य आपल्याला समजलं. एवढंच नाही महाराज, कोण तुकोबाराय? वैराग्य आहे, हो वैराग्य आहे. भंडाऱ्या डोंगरावर महाराज एका बाईला जगद्गुरु तुकोबारायची विटंबना करण्याकरता पाठावं. सुंदर नटीला पाठवल्यानंतर त्या बाईनं जगद्गुरु तुकोबारायची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय असेल ते तपश्चर्येतून समाधीतून जागं करायचं तुकोबारायला. आणि झालं तेच, तुकोबाराय जागी झाले. पण वैराग्यवान जगद्गुरु तुकोबारायने ते बाईकडं बघितलं आणि तिला आवाज दिला. काय आवाज दिला? आम्ही विष्णुदास तैसे ना, आम्ही विष्णुदास तैसे ना, बाईनं विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि तुकोबारायने त्या बाईला म्हणावं, जाई हो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसेनो. हे आमचं स्वरूप वेगळं आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायचं वैराग्यवान प्राप्त झालं. आणि जगद्गुरु तुकोबारायला खरं वैराग्य प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याचं भेट. आता ऐका ऐका, म्हणतात ना, बायकोनं केलेलं पुण्य नवऱ्याला कामी येतं, नवऱ्यानं केलेलं पुण्य बायकोला कामी येतं, आहे का नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबारायने अन्न खाऊ नये, पाणी पिऊ नये, फक्त भगवान परमात्म्याचा हट्टहास करावा. पण ऐका, जगद्गुरु तुकोबारायची मंडळी आवली, आहे का नाही. जिजामाता प्रेमानं आवली म्हणायची, आहे का नाही. बुवा भजनाला गेले, ऐका, तुकोबारायच्या मंडळीचं सांगतो, आमच्या नाही, तुकोबारायच्या. जगद्गुरु तुकोबारायने सकाळी उठावं, भगवंताची पूजा अर्चना करावी, विना गळ्यामध्ये घ्यावा, चिपळ्या हातामध्ये घ्यावा आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत जिकडं रस्ता दिसेल तिकडं जावं. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय भजनाला गेल्यानंतर त्यांची काळजी घेणारी माता म्हणजे जिजामाता, बरं का, आवली. महाराज, आपले बुवा तसेच निघून गेलेत, आपले पती न सांगता निघून गेलेत. पोटामध्ये अन्नाचा कण नसेल, तोंडामध्ये पाण्याचा घोट नसेल, म्हणून थाप 2-4 भाकरी थापायच्या, डबा बांधायचा, पाटली घ्यायची आणि जगद्गुरु तुकोबारायला शोधण्याकरता जायचं. माऊली महाराज तुकोबारायच्या पत्नीचं सांगतो, बरं का, तुकोबारायच्या पत्नीचं सांगतो. आता जर आमचा जर विचार केला, आहे का नाही, आमचा जर विचार केला तर म्हणतो काही नाही, बरोबर खुट्यावर येतो, कुठं जाऊ द्यायला. आम्ही जर म्हणलो ना,
आता जातो वाडीला आणि येतच नाही. किती जरी म्हणलं तरी त्याला माहिती आहे लोक त्यांना ठेवतच नाही. कीर्तन झालं की वाट लावणार म्हणजे लावणारच आहे का नाही, त्यांना माहीत झालं. म्हणून आता हे पोकळ धमक्या देऊन आबा काहीच उपयोग नाही याचा. आणि आपण निघून गेल्यानंतर ते पण बघायला येणार नाही. त्यांना विश्वास आहे जाईन 2-3 दिवस आत्याची दर येईन, मामाची दर येईन, 4थ्या दिवशी मात्र घरी यावंच लागणार त्याला, आहे का नाही. तुकोबारायचं वैराग्य सांगतोय. तुकोबारायने तपश्चर्याला गेल्यानंतर आवलीनं महाराज भाकरी कराव्यात, चटणी घ्यावी आणि तुकोबाराय ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाऊ. का हो महाराज, तुम्ही जाता न सांगता जाता, न विचारता जाता, पण ऐका ना, तुमची मला काळजी येते हो. मला तुम्हाला शोधण्याकरता खूप वेळ जातोय, तुम्ही काही सापडत नाही. 3 डोंगर मला बघावे लागतात. 3 डोंगरापैकी एका डोंगरावर तुम्ही दिसताय, पण ऐका ना, मला असं काहीतरी सांगा की तुमची लवकर भेट झाली पाहिजे. 3 मार्ग एका जागेवरून जातात देहूच्या पुढं, आहे का नाही. आवले, तुला जर वाटत असेल ना मी कुठं गेलो तर 3 रस्ते फुटतात, कान लावाचा. ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल असं नामचिंतन येईल त्या रस्त्यानं तुकाराम महाराज गेले असं समजायचं. ऐका, सांगतो कशासाठी, तर नेमकी जगद्गुरु तुकोबारायचा हट्टास आणि भगवान परमात्मा कुणाला भेटला याच्याकरता सांगतो. हावलीनं करावं, टोपलं घ्यावं, भाकरी घ्याव्यात आणि जावं. 3 रस्ते फुटल्यानंतर कान लावावा. ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईन त्या रस्त्यानं जावं. जाता 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 आवलेच्या पायामध्ये काटा घुसला. काय घुसला? काटा घुसला. ऐका, वैराग्याची भूमिका जगद्गुरु तुकोबारायला प्राप्त झाली. जगद्गुरु तुकोबारायला भगवान परमात्म्याचं भजन करतायत, आहे का नाही. भगवान परमात्म्याचं भजन तुकोबाराय करतात. मग तुकोबारायला अगोदर देव भेटायला पाहिजे ना, पण नाही ना तसं झालं. ऐका, आवलीला काटा घुसल्यानंतर रक्त त्या पायातून आल्याबरोबर भगवान परमात्म्याला असं अंतकरणात काय झालं, काटा टोचल्यासारखं झालं. अरे मलाच काटा टोचला. भगवान परमात्म्याने काहीच विचार नाही केला, गुराख्याचं स्वरूप घेतलं आणि आवलीचा पाय हातामध्ये धरला. ऐका ना, ओ ऐका, अरे जो भगवान परमात्म्याची हट्टासाने पूजा करत होता, जो भगवान परमात्म्याचं बरेच वर्ष नामचिंतन करत होता, त्या तुकोबारायच्या पायाला भगवान परमात्म्याने हात लावला नाही. परंतु जी आवली आपल्या पतीची सेवा करत होती, जी आवली आपल्या भक्ताची सेवा करत होती, त्या आवलीच्या पायाला भगवंताने हात प्रथमतः लावला. म्हणजे त्या मातेला खरं परमार्थिक स्वरूप प्राप्त झालंय. हा त्याचा घन अर्थ आहे. महाराज, विश्वचालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्यानं पाय हातात धरावा. हो, पाय हातात धरावा. अरे म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हले, जो जगाचे चाळी तागा. महाराज, सूर्याला जर सांगितलं उगायचंच नाही तर उगणारच नाही. समुद्राला सांगितलं रे ये बाहेर, तिथूनच काय वाहतोय, समुद्र अख्खा महाराष्ट्रात घुसल, अख्ख्या महाराष्ट्रात घुसल. महाराज, ज्याची आज्ञा हे सगळे महाराज मानतात, अशा जगाच्या बापानं त्या आवलीचा पाय धरावा, हाताने रक्त पुसावं, काटा काढावा आणि सांगावं माते व्यवस्थित आहे ना. त्या आवलीनं मान हलवली, पण महाराज कळले नाही बरं का, भगवान परमात्मा म्हणून कळला नाही. आणि तुकोबारायपर्यंत पोहोचल्यानंतर तुकोबारायला सांगितलं, का हो आता किती दिवस असं करणार, येता येता मला काटा घुसला. कोणतरी गुराख्याचं स्वरूप घेऊन आला आणि काटा काढला. काटा काढला म्हणल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायच्या अंगालाच काटा आला. जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, लावले एवढ्या मोठ्या जंगलामध्ये आतापर्यंत मी येतोय, परंतु मला एकही गुराखी दिसला नाही, माझ्या व्यतिरिक्त एकही गुराखी दिसला नाही. पण आवले, तुझं महत् पुण्य आहे, तुझं महत् भाग्य आहे की जगाच्या बापाची आराधना मी करतो, जगाच्या बापाची पूजा मी करतो, जगाच्या बापाचं भजन मी करतो आणि त्या जगाच्या बापानं प्रथमतः तुला दर्शन दिलं, हे तुझं परम भाग्य आवले. महाराज, हे खरं वैराग्य. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायचं वैराग्य कळून येतंय. आणि असं करता करता भगवान परमात्म्याचा ध्यास जगद्गुरु तुकोबारायला लागू लागला. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. इथपर्यंत तुकोबाराय पोहोचले. गावाने काढून द्यावं, उचला तुकोबाराय तुमचं चंबू गाबाळ, बस झालं.
कुलूप लावा. कुलूप लावली महाराज. तुकोबारायला हाकलून द्यावं, परंतु तुकोबारायांनी खरा परमार्थ सोडला नाही. आणि मग जगद्गुरु तुकोबायला ज्याने हाकलून दिलं आहे का नाही, रामेश्वर भट्टाने त्रास दिला तरी तुकोबारायांनी त्याला जवळ केलं. ही संत महात्म्याची विभूती आहे. ऐका ना, ही संत महात्म्याची ख्याती आहे दादा. अहो, ज्या मंबाजी बुवाने किंवा रामेश्वर भट्टाने तुकोबारायला त्रास दिला, मंबाजी बुवांनी त्रास दिला, त्यांना महाराज बाजूला केलं नाही, त्यांना उलट जवळ घेतलं आहे का नाही. उलट जवळ घेतलंय, जवळ केलंय. अरे भगवान परमात्मा नुसता मारतोय, परंतु संत महात्मे त्याच्यामध्ये बदल केल्याशिवाय राहत नाही. ऐका ऐका, दरवेळेस आपण दृष्टांत सांगत असतो. दरवेळेस बाबासुद्धा, संजय महाराजसुद्धा हा दृष्टांत सांगत असतात. संत महात्म्याचं अंतकरण कसं आहे ऐका ना. याच्यावर जर सांगत असताना ज्या विसोबा खेचराने, ऐका, ज्या विसोबा खेचराने मुक्ताईला मांडे भाजण्याकरता खापर दिलं नाही. ऐका, ज्या विसोबा खेचराने मुक्ताईला मांडे भाजण्याकरता खापर दिलं नाही, महाराज ते खापर हातातून हिसकवलं. एवलीशी मुक्ताई 5 वर्षाची. ज्ञानदाला मांडे खावा वाटले, सोपानाला मांडे खावेसे वाटले. हो, आणि खापर आणण्याकरता मुक्ताई आळंदी गावामध्ये गेली. खापर घेतलंय, विसोबा खेचरांनी बघितलं, खेचर चालत आले, हातातलं खापर हिसकावलं, खाली आपटलं आणि पायादळी तुडून ठिकऱ्या त्या खापराच्या केल्या, पण खापर मिळू दिलं नाही. बरं विसोबा खेचरांनी केलेल्या ठिकऱ्या इथपर्यंत थांबायला पाहिजे होतं. खापर घेतलं, खाली आपटलं, पाय दिला, ठिकऱ्या केल्या, इथपर्यंत बास होतं ना, परंतु नाही थांबले विसोबा खेचर. थांबतील कसे? त्या विसोबा खेचरांनी ताड दिशी मुक्ताईच्या गालात मारली. येवल्याच्या मुक्ताईच्या गालात विसोबा खेचरांनी मारली. गाल दाबला मुक्ताईनं, गाल दाबला. रडत रडत ज्ञानदाच्या आश्रमापर्यंत पोहोचली, सिद्धबेटामध्ये पोहोचली. मुक्ताईच्या डोळ्यात अश्रू बघून ज्ञानदा विचारतात, काय झालं मुक्ते, काय झालं मुक्ते? सांगितलं, दादा काहीच नाही, खापर हस्तगत केलं होतं, खापर मी मिळवलं होतं. विसोबा खेचरांनी बघितलं, खापर हिसकावलं, खाली टाकलं, पायादळी तुडून त्या खापराच्या ठिकऱ्या केल्या. एवढ्यावर विसोबा खेचर थांबले नाही. दादा ताड दिशी गालात मला मारले रे दादा. लाल चटक झालेला गाल ज्ञानोबारायांनी बघितला, त्या गालावर आपला हात फिरवला आणि मग आठवले मात्र आई वडील ज्ञानोबारायला. बरं का, मग आठवले ज्ञानोबारायला आई वडील. अरे मग ते मांडे तर खायचे, हो खायचे. काय करायचं दादा, तू मांडे भाजण्याची तयारी कर. तयारी झाली महाराज, पण दादा भाजवणार कशावर? काळजी करू नको मुक्ते, हे मांडे तू माझ्या पाठीवर भाजव. ऐका ना, ज्ञानोबारायच्या पाठीवर मांडे मुक्ताईनं भाजवले. खिडकीतून स्वादिष्ट वास आला आणि विसोबा खेचराच्या नाकापर्यंत तो वास पोहोचला. खेचराच्या नाकापर्यंत तो वास पोहोचल्यानंतर एवढ्या स्वादिष्ट मांड्याचा वास कुठून येतोय याचा शोध करत करत खेचर तिथं आले. सिद्धबेटाच्या खिडकीतून बघितलं तर मुक्ताई मांडे करती आणि मांडे ज्ञानोबारायच्या पाठीवर भासती. ऐका, मांडे पाठीवर भासती, स्वादिष्ट वास, ज्ञानोबारायची मान खाली आहे. ऐका ना, मुक्ताई मांडे थापण्यात दंग आहे, सोपान काका मांडे खाण्यात दंग आहे. विसोबा खेचरांनी महाराज बघावं, ज्ञानोबारायांनी आवाज दिला, खेचर खिडकीतून काय बघता, आतमध्ये या. ऐका, ज्या ज्ञानोबारायच्या बहिणीला खेचरांनी तोंडात मारली, त्या खेचराला बघितल्यानंतर आपल्यासारख्यानी 4 मारल्या असत्या. अरे तू खापर दिलं नाही, माझ्या दाराला कशाला आला? 4-5 तडातड ओढून लावला असता, बाजूला लावला असता का नाही? लावला असता. पण संतांचं दयाचं अंतकरण बघा ना दादा. महाराज ज्ञानोबारायांनी आवाज दिला, खेचर खिडकीतून काय बघता, या आतमध्ये, मांडे खा. ऐका ना, मांडे खा. महाराज मांडे द्यावं, दिले मांडे, इथपर्यंत बास होतं. मांडे देणं हे ज्ञानोबारायचं कर्तव्य होतं. पण ऐका ना, त्या विसोबा खेचराला आपल्या मांडीला मांडी लावून मांडे खाऊ घातले. हे त्याच्या पुढचं नवल आहे. बरं, याच्या पुढचं नवल तुम्हाला सांगतो. मांडे खाऊन तृप्त झाले नाहीत, त्याला मांडे देऊन तृप्त झाले नाही संत महात्मे. अहो, त्याच विसोबा खेचराला नामदेवरायचं गुरु ज्ञानोबारायांनी बनवलं. हे मोठं संत महात्म्याचं अंतकरण आहे.
हे मोठं संत महात्म्याचं अंतकरण आहे का. ज्याने चापट मारली त्याला जर नामदेव रायाचं गुरु बनवण्याचं पद जर संत महात्मे देत असेल तर महाराज तुम्हा आम्हाला, आपण तर संत महात्म्याचं भजन करतो, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, आपल्याला का उच्च आसन मिळू देणार नाही, आहे का नाही. असो हे वैराग्य संत महात्म्याच्या अंगावर प्राप्त झालं. संत महात्म्याचं प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याचा अनुभव तुकोबारायला झाला आणि खऱ्या अर्थानं परमार्थाचा अनुभव तुकोबारायला प्राप्त झाल्यानंतर तो परमार्थाचा आनंद आपल्याला न घेता जगाला सुद्धा आपण दिला पाहिजे. जगाला सुद्धा हा रस आपण वाटला पाहिजे. जगाला सुद्धा भगवान परमात्मा कोण आहे आपण एकट्याने सेवन करायचं नाही, तो रस जगाला सुद्धा द्यायचा आहे. हे अंतकरण तुकोबारायचं निर्माण झालं. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. ऐका, वेगवेगळे रसाचे प्रकार वेगवेगळे आहेत बरं का, परंतु सगळे रस संपणारे आहेत, रस टिकणारे नाहीत. जे रस आपण वाटतो ना समाजामध्ये तो रस टिकणारा नाही. त्या रसाचा स्वाद फक्त शकंदाचं सुख आहे, फक्त क्षणभर सुख देऊ शकतं, आहे का नाही. काही काही रस 2 तास देतात सुख, 2 तासानंतर काळी पाजली की उतरतात. आहे का नाही. हा आला असेल काहीच्या ध्यानात. बरेच रस आहेत, आहे का नाही. आता त्या रसाचे जर नाव सांगितले तुम्ही माझ्यावर डाऊट घ्यायला बसलेत, आहे का नाही. का सांगू 2-3 नको, जाऊ दे. बरेच रस आहेत, परंतु ते थोड्याशा मुंग्या आणणार आहेत फक्त, आहे का नाही. पण काही काही रसांना आपला नाश होतो, आहे का नाही. असे पण रस आहेत समाजात, आपण घेतल्यानंतर आपला नाश होतो. आनंद तर काय येतो त्यांनाच माहिती आहे, आता आपण अनुभवी नाही त्याच्यातले. पण आहे, पण ते नाश पावणार आहेत, आपलाही नाश करणार आहेत, समोरच्याचा सुद्धा नाश करणारे आहेत. बरेच उदाहरण आपण समाजामध्ये बघतो. ज्यांनी ज्यांनी बाहेरचे रस सेवन करतात त्यांचं तुम्ही बघा घरामध्ये काय चाललंय. म्हणून ह्या रसाच्या नादी लागू नका. आज तो रस सांगण्याकरता इथपर्यंत आपण आलोय. आज तो रस सांगण्याकरता आपण एवढा खर्च करतोय. आज तो रस मिळवण्याकरता आपण आज बाहेरून मंडळी बोलवलेले आहेत. हा रस सेवन करा, शुद्ध परमार्थिक व्हा, माळकरी व्हा, आहे का नाही. माळकरी व्हा. या ठिकाणी हा रस सेवन करा. जगद्गुरु तुकोबारायांनी तो रस वाटलाय, समाजामध्ये वाटलाय. सगळ्यांनी हा सेवन करावा याकरता वाटला. का हो, ह्या रसाला काही पात्रता माणूस लागतो का.
म्हणजे काही अधिकारी लागतो का? तर नाही महाराज. उंच नीच काही नेणे भगवंतन तिष्ठे भाव भक्ती देखून या. महाराज या रसाला सेवन करण्याकरता संत महात्म्याने अधिकार बघितले. सकळाशी येते आहे अधिकार, सकळाशी येते आहे अधिकार, सकळाशी येते आहे अधिकार, सकळाशी येते आहे अधिकार, सकळाशी माऊली महाराजांनी खूप छान प्रमाण दिलं. संत महात्म्याने हा रस सेवन करण्याकरता अधिकारी नाही धुंडला. अधिकारी नाही महाराज, सर्वसामान्य असला तरी तितकाच. बिगर माळकरी असला असा समज, सगळ्यांच्याच गळ्यात माळ आहेत असं समजू आपण. आता काय आपण चेक करणार नाहीत, पण समजू. आता बिगर माळकरी कीर्तनाला बसले म्हणजे आपण उठून दिला का? नाही ना. उलट बिगर माळकरी बरेच पुढं बसले असतील, खरे माळकरी मागं बसले असतील. बिगर माळकरी म्हणजे आपण उठून दिलं का त्याला? नाही ना, नाही दिलं. नाही, संत महात्म्याने तो विचारच केला नाही. केला असता तर हा भंग तयारच नसता झाला का नाही. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन या. जशी भक्ती तसा देव पावला. ऐका, अरे याच्या पुढचं सांगू, थोडंसं बोलतो हा, थोडंसं वेगळं बोलतो. ऐका ऐका, परमार्थामध्ये मांस हे चालतच नाही, हे का नाही, चालतच नाही. मांस जरी पाहिलं तर आम्ही अरे बाबा 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 चला रे बाबा असं करतो, आहे का नाही, करतो का नाही. आपण नाकाला हात लावणार. मांस बघितल्यानंतर आपण जाणार नाही ना माऊली महाराज. पण ऐका ना, भगवान परमात्म्यानं ते मांस विकलंय. सज्जन कासया विकू लागे मांस. कारण जशी भक्ती तसं देवानी काम केलं बरं का. तुम्ही म्हणसान हा महाराज तुम्ही आज परवानगी दिली आम्हाला मांस विकण्याची, पण नाही, तुम्हाला देव विकू लागेल मांस बरं का. परंतु अगोदर सज्जन कासया व्हावं लागेल. जोपर्यंत तुम्ही सज्जन कासया होत नाही तोपर्यंत मांस तुमच्या म्हणजे मांस विकायला भगवान परमात्मा तुमच्या सोबत येणार नाही. ऐका, सज्जन कासया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. पुढं नरहरी सोनारा घडू फुंकू लागे आणि चोख्या मेळ्या संगे ढोरे वडी. अरे प्रत्येक संत महात्म्याचा विचार केला तर संत महात्म्याने जाती धर्माचा विचार केलाच नाही. अरे सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. याच्या पुढचा एक सांगतो हा, ऐका ऐका. परमार्थामध्ये एक माणूस, ऐका, एक माणूस, आता बंधन सांगतो. आपण बरेच महाराज लोक बंधन घालतात म्हणून थोडंसं याच्यावर बोलतोय. ऐका ऐका, आपण एक माणूस 2 बायका करू शकतो. आता भेटत नाही हा पर्याय वेगळा, कारण आता जे राहिले त्यांनाच एक भेटाना. परंतु मागचं सांगतो, करत होते ना.
एक माणसं 5-5 बायका करायची. आता भेटत नाही एक पण. आता तुम्ही सांगा बरं, जगात देव मिळणं अवघड आहे, संत मिळणे अवघड आहे का बायको मिळणं अवघड आहे? हा बरं थांबा, आता तुम्हाला संताची भेट घालून देऊ का देवाची भेट घालून देऊ का एखाद्या म्हणजे सोयरीक जमून देऊ? हा 70% म्हणते सोयरीकच जमून द्या. आता हे संत आणि देव आम्ही नंतर बघू म्हातारा वयात, आहे का नाही? हा आता बरं उदाहरणार्थ आम्ही परमार्थात सिद्ध झालो माऊली महाराज आणि आपल्याला इमान नेण्याकरता आलं. हे काय आता महाराज तुमचं कीर्तन झालंय, योगेश महाराजला सोबत घेऊन या. योगेश महाराज म्हणे बाबा येडा आहे काय, तुला एक पोरगी झाली, माझं आणखीन काहीच नाही. आहे का रे? आणि मी पण कशाला जाईन, मी म्हणणार अरे पोरगी लहान आहे, 7-8 महिन्याची आहे, जरशी मोठी हो दे, बघू मग पुढं. ते इमान जसं आहे तसंच वापस पाठवू आम्ही, बसू का? नाही ना. हां तुकोबाऱ्याला नेण्याकरता आलं, तुकोबाऱ्याने असं विचारलं, सगळ्याला विचारलं, हो चला चला चला, सगळ्यांनी सांगितलं काय तुम्हाला ध्यानदा आहे का काही, आहे का नाही? जा तुम्ही एकटे. शेवटी एकट्याला जावं लागलं, बायकोसुद्धा नाही आली. बायकोसुद्धा सोबत नाही आली. नाही, हा सगळ्याला अनुभव प्राप्त झाला 2 वर्षात, कोणी कोणाचं नसतं म्हणून, आहे का नाही? ज्या पप्प्याच्या मम्मीवर प्रेम होतं पप्प्याच्या बापाचं, त्या पप्प्याच्या मम्मीनाच फोन केला खोकाल्या हो. 15 दिवस पप्प्याची मम्मी म्हणे इकडं आणू नका. बरं ते हॉस्पिटलमध्ये पप्प्याच्या बापाला 15 दिवस ठेवलं, घरी आल्यावर सुद्धा पप्प्याच्या मम्मीनं 15 दिवस बाहेरच ठेवला, आणलाच नाही पट्ट्या. सगळ्यांनी अनुभव. अरे जी आपली म्हणत होतो ते बाजूला झालंय. असे कुत्र्यावानी भाकरी होते आपल्याला, कशावानी? कुत्र्याची तरी पण कुत्रे चांगले फिरायचे. कसा आला, दगड मारत होता का? असं शेपटी हलून म्हणायचे, दगड मारत होता का? कशी अवस्था आहे. बैलाच्या दावणीमध्ये भाकरी खाल्ली आपण, खाल्ल्या का नाही? महाराज दुपारची सावली टिकत नसती, झाडाची सावली टिकत नसती, फिरत असते. सगळे दिवस सारखे नसतात, बदल होत असतो. असो या ठिकाणी भगवान परमात्म्याने कशाचाच विचार केला नाही, जशी भक्ती तसा पावला. आपल्याला याच्यावर यायचं आहे. ऐका ना, सज्जन कसा आहे, विकू लागे मांस, मांस विकू लागला. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, अरे चोख्या मेळ्या संगे ढोरे वडी. ऐका, एक माणूस 2 बायका करू शकतो किंवा परवानगी करतो, परंतु एक बाई 2 नवरे करू शकते का हो? ऐका, वाईट वाटत असेल, परंतु आपण खाली येणार याच्या नाही ना करू शकत. बरं केलेच तरी समाज तिला स्वीकारेल का हो? ऐका ना, समाज त्या बाईला स्वीकारेल का? नाही ना. समाज तिला तुच्छ मानेल, समाज तिच्याकडे बघणार सुद्धा नाही ना बघणार. परंतु ऐका ना, महाभारतामध्ये चला ना, द्रौपदीला किती होते हो? 5 होते. 5 नवरे करून सुद्धा भगवान परमात्मा तिथं राबतोय, आहे का नाही? तिथं राबतोय. परंतु ऐका ना, म्हणजे परवानगी महाराजनी दिली म्हणजे कसं वागायचं नाही, पण ऐका त्याच्या मागचं कारण सांगतो. तिष्ठे भाव भक्ती देखून या. आपण द्रौपदी नाही होऊ शकत, कारण द्रौपदी पतिव्रता होती महाराज. विचार नाही केला द्रौपदीनं कोणत्याच गोष्टीचा, म्हणून भगवान परमात्मा द्रौपदीपाशी शरण आला. असो या ठिकाणी सकळास येथे आहे अधिकार. अरे तुच्छ आहेत, वेगळ्या जातीचे आहेत, सगळ्याला जगद्गुरु तो भगवान परमात्म्याने आपलंसं केलंय, संत महात्म्याने आपलंसं केलंय. एवढंच नाही तर याच्यात वयाचा सुद्धा अधिकार नाही महाराज. लहान या मोठे या रे लहान थोरा, जाती भलते लाली नरा, करावा विचार, नलगे चिंता गुणा. खट्ट यावे
या रे लहान थोर, या ते भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कौनासी, किंवा खटनट यावे शुद्ध होऊन जावे. दौंडी पिटवी भावे चोख्या मेळा. महाराज, खट या नट या कसे या हौसे या गवसे या नवसे या, शुद्ध होऊन जा, असा हा परमार्थाचा रस आहे बरं का. असा हा परमार्थाचा रस आहे. एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. ऐका ना, ऐका. भगवान परमात्मा वय बघून भेट देत नाही. भगवान परमात्मा वय पाहून प्राप्त होत नाही. महाराज ऐका, आपण भागवत ऐकतोच. आपण भागवतामध्ये उत्तानपाद नावाचा राजा बघितला असेल, ऐकला असेल. उत्तानपादाला किती बायका? 2 बायका. एकीचं नाव सुरुची आणि एकीचं नाव सुनीती. सुरुचीचा मुलगा ध्रुव आणि सुनीतीचा मुलगा उत्तम. ऐका ऐका. उत्तम एकदा आपल्या बापाच्या मांडीवर बसला. आता 2 बायका. राजाचं प्रेम मुलावर होतं, हां, दोहीवर सारखंच होतं. परंतु आता 2 जावा, 2 आवा आणि 2 बोआ हे जर एकत्र आले, यांचं कधीच जमत नाही. कधीच जमत नाही आबा. हां, 2 जावा कधी एकत्र येऊ नये, आल्या तर त्यांच्या मदत चांगल्या ना पडू नये. 2 आवा यांच्यामध्ये सुद्धा कुणी पडू नये. आणि 2 बोआ जर एकत्र आले ना, आता आम्हाला माहिती आहे काय होतं ते. तसंच आहे महाराज. उत्तम आपल्या बापाच्या मांडीवर बसला, सगळ्यांना ज्ञात आहे. महाराज, सुनीतीनं ते बघितलं, ध्रुवानं बघितलं. ध्रुवाला वाटलं उत्तम आपल्या बापाच्या मांडीवर बसलाय. 5 वर्षाचा ध्रुव आहे. किती वर्षाचा? 5. मनामध्ये इच्छा झाली, उत्तम मांडीवर बसला, एक मांडी रिकामी आहे, मी जाऊन त्या मांडीवर बसतो. आणि ध्रुव चालत चालत बापापर्यंत पोहोचला आणि बापाच्या मांडीवर बसला. दोन्हीही मुलं मांडीवर बापाने घेतली. आता बापाला मुलं सारखीच. बापानं कुरवाळलं, मुके घेतले मुलांचे. महाराज पण ऐका, तिथं आली सुनीती. सुनीतीनं बघितल्यानंतर सुनीतीला राग आला. सुनीतीनं सांगितलं, राजाची आवडती बायको मी आहे आणि बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार हा माझ्या मुलाचा आहे. ऐका ना, माझ्या मुलाचा आहे. महाराज गेली, बापाला काहीच बोलली नाही. ध्रुवाचा हात धरला आणि मांडीवरून ध्रुव खेचला. ऐका, 5 वर्षाचा ध्रुव तिने खाली खेचला. खाली खेचल्याबरोबर असा बाजूला लोटला. ध्रुव पडला महाराज, खाली गुडघ्यावर पडला. ध्रुवाने विचार केला, आपण बापाच्या मांडीवर बसलो, काय चूक केली? बाप आपला आहे, बाप त्याचा आहे, काय चूक केली? काहीच नाही. परंतु आईला काहीही न बोलता सुनीतीनं सांगितलं, अरे ध्रुवा, ह्या बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार फक्त उत्तमचा आहे, तुझा नाही. चालता हो. महाराज, 5 वर्षाच्या ध्रुवाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा. चालत चालत आपल्या आईकडे गेला. आईनं आवाज दिला, काय रे बाळा? काही नाही आई, बापाच्या मांडीवर बसला असता मला मोठ्या आईनं ओढलंय, ताडदिशी गालात मारली आणि सांगितलं, बाबा ह्या बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुझा नाही, उत्तमचा आहे. आई सांग ना, मला बाबाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही का ग? ध्रुवानं रडून आईला विचारावं. आईच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. ध्रुवा, खरं आहे, पण आई मला आज बापाच्याच मांडीवर बसायचं आहे. हट्टी आई, मला आज बापाच्याच मांडीवर बसायचं आहे, पण आई बसू देत नाही. काय करू सांग ना? त्यावेळेस रडत रडत आईनं सांगितलं, ध्रुवा इकडे ये. आईजवळ ध्रुव आला, डोळे पुसले आणि सांगितलं, बाळा, ह्या बापाच्या मांडीवर काय बसतो? ह्या बापाची मांडी आज आहे, उद्या नाही. परंतु तुला मी एक उपदेश करते. अरे जगामध्ये अशा बापाची मांडी बघ, अशा बापाची मांडी शोध की त्या बापाच्या मांडीवर तू मरेपर्यंत तुला उठवण्याची ताकद कुणाची झाली नाही पाहिजे. ऐका ना आईचा उपदेश. महाराज, ध्रुवाला जवळ केलंय. आई, मग अशी मांडी मला कुठं भेटेल? बाळा, अशी मांडी तुला भेटेल, परंतु तुला खूप दिवस लागतील रे. आई सांग, मी जातो, माझ्या नाशिवंत बापाची मांडी शोधतो. आणि 5 वर्षाचा ध्रुव
परमार्थिक कार्य करता, भगवान परमात्म्याची तपश्चर्या करता राज्याचा त्याग करून निघाला आणि न संपणाऱ्या बापाची मांडी हस्तगत केली. भगवान परमात्मा भेट देण्याकरता ध्रुवाला आला. ध्रुवाला विचारलं काय लागतंय? काही नाही, मांडी लागती मांडी. महाराज आढळपदी ध्रुव बसवला आहे का नाही? हां, म्हणून येथे लहानाचा विचार नाही, येथे मोठ्याचा विचार नाही, इथं वयाचा विचार नाही. महाराज पंढरपूरला गेल्यानंतर मोठाली लोक लहानाच्या पाया पडतात आणि लहान माणसं तर मोठ्याची पडतातच पडतात. परंतु या परमार्थामध्ये वयाचा विचार नाही, या परमार्थामध्ये महाराज जातीचा विचार केला नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी जो रस वाटलाय तो रस कुणीही घ्या, कुणी स्वाद घ्या, कुणी चाखा, त्या रसाला महाराज आट नाही, त्या रसाला आट नाही. म्हणून सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रानबरी का हो. हा रस तुम्ही आणला कुठून? कोण आहे तुम्हाला हा रस प्राप्त करून देणारा? कोण आहे? अरे तो जगाचा बाप आहे. कसा आहे तो? अभंगाचं दुसरं चरण. विटेवरी जाती पाऊले समान, 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 विटेवरी जाती पाऊले समान. होती एक दान तुला दान, होती एक दान तुला दान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. होती एक दान, होती एक का हो तुकोबाराय, तुम्हाला न संपणारा रस दिला. हो, कुणी दिला? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. हो, त्या दात्यानं आम्हाला दिला, तो दानशूर आहे. भगवान परमात्म्याचं वर्णन करतात बरं का तुकोबाराय. महाराज तो कसा आहे? तो विटेवर उभा आहे, त्याचे हात कटेवर आहे. ऐका, थोडंसं वर्णन सांगून आपण पुढं जाऊ. आता वेळ झालायच आपला. ऐका, जो विटेवर उभा आहे ती वीट नसून इंद्र आहे का नाही? ती वीट नसून कोण आहे? इंद्र आहे. कारण आता त्याचं जर संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर ज्या वेळेस पुंडलिक भगवान परमात्म्याची सेवा करत होता आहे का नाही? हां, पुंडलिक आई वडिलाची सेवा करत होता पंढरपुरामध्ये आहे का नाही? त्यावेळेस ती वीट महाराज त्या इंद्राला शाप, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. अहिल्यादेवीचा म्हणजे गुरुच्याच आपल्या आईवर नजर ठेवली इंद्रानं, वाईट नजर, आणि इंद्राला शाप प्राप्त झाला. तू अचेतन वीट म्हणून पडशील पंढरपुरामध्ये, तू अचेतन वीट म्हणून पडशील. आणि त्याच क्षणी इंद्र वीट झाला. इंद्र घाबरला. इंद्रानं सांगितलं, देवा उपशाप द्या. अहो मी वीट किती वर्ष होऊन पडेल, मला उपशाप द्या ना. त्यावेळेस उपशाप दिला की बाबा पुंडलिकाचा जन्म होईल, पुंडलिक आई वडिलाची सेवा करेल, आणि ज्यावेळेस तू पुंडलिकाच्या हातामध्ये आई वडिलाची सेवा करता करता सापडशील, भगवान परमात्मा पुंडलिकाला भेटण्याकरता येईल, त्यावेळेस तो तुझी वीट म्हणून तुला त्या देवाकडं फेकेल, आणि तुझा देवाचा पाय त्या विटेला लागला की तू परत इंद्रपद प्राप्त करशील. महाराज अचेतन वीट म्हणून पंढरपुरामध्ये ती वीट पडली. आणि मग पुंडलिकाने काय केलं, भगवान आपल्या आईवडिलाची सेवा करत असताना ती वीट, महाराज त्या आईवडिलाची सेवा करत असताना भगवान परमात्मा प्रसन्न झाला. म्हणे, पुंडलिका मी आलो,
भगवान परमात्म्याकडे पुंडलिकानं बघितलं नाही. आपल्या हातातली वीट महाराज त्या भगवान परमात्म्याकडे फेकली. देवाकडे ती वीट फेकल्यानंतर देवाने त्या विटेला स्पर्श केला आणि त्या विटेतून इंद्र काय झाला महाराज, त्या शापातून मुक्त झाला. भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा हा श्रीकृष्णाचा अवतार आहे बरं का. हां, बौद्ध अवतार म्हणून हा पंढरपुरातला जो देव आहे तो बौद्ध अवतार म्हणून आहे. श्रीकृष्णाचा अवतार 125 वर्षाचा आहे. 125 वर्ष पूर्ण झाले आणि व्याधानं बाण मारला शिकार म्हणून. हां, पायात असं पाय दिसला, पक्षी म्हणून बाण मारला. तिथं अवतार श्रीकृष्णाचा संपला आणि पंढरपुरामध्ये बौद्ध अवतार या स्वरूपात भगवान परमात्मा आला. तो भगवान परमात्मा सामान्य नसून तो भगवान परमात्मा देवच आहे. म्हणून महाराज ऐका ना, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. तो दाता आहे, त्याच्याकडं खूप काही आहे महाराज. त्याच्याकडं एवढं आहे की त्याच्याकडं काही संपत नाही. ज्याला जे पाहिजे ते आहे रे, आहे का नाही? ज्याला जे पाहिजे ते आहे रे. अहो, पंढरपूर क्षेत्र असं आहे की कुणी या आणि ज्याला जे लागतं, जे मागतात ते घेऊन जा, आहे का नाही? तिथं काही भेटणार नाही असं नाही. हो, ज्याला जे पाहिजे भुक्ती मुक्ती पुकाचसाठी. हां, कोणी तयाकडे न पाहे रे. परंतु लोकाचं असं झालं, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर कोणी महाराज फडकाऱ्याचे कीर्तन ऐकत नाही, कोणी नामवंताचे कीर्तन ऐकत नाही. मग काय करतात तर काय नाही, मुलांना खेळण्या घेतात, बायका चाटू घेतात चिक हटवण्याकरता, पळपाट बघतात, बेलणे बघतात, कोणी बो घेतं, आहे का? म्हणजे ज्याला जे आवडेल ते, म्हणजे भुक्ती मुक्ती पुकाचसाठी कोणी तयाकडे न पाहे रे महाराज. त्याच्याकडं कुणीच बघत नाही. ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसा खेळ खेळी रे. संत महात्म्याला माहीत होतं आता येणारे जे आहेत ते भुक्ती मुक्तीकडे पाहणारच नाही, ते कीर्तनाकडे बघणारच नाही, ते कीर्तन ऐकणारच नाही. म्हणून हे दुकानं मांडावं लागले, आहे का नाही? हे दुकानं मांडावं लागले. असो, खरा पारमार्थिक महाराज चांगल्या स्वरूपानं प्राप्त झालो. संत सेना महाराजचं सर्वांना उदाहरण ज्ञात असेल. संत सेना महाराज दररोज पंढरपुराची वारी करत होते. परंतु एका वारीला चंद्रभागेचं स्नान करत असताना त्यांना एक दगड सापडला. तो दगड महाराज सेना महाराजांनी उचलला आणि विचार केला हे वस्तारा घासण्याकरता चांगला आहे म्हणून तो पिशीत टाकला. सेना महाराज दगड घेऊन आले. पंढरपुरातला दगड घरी घेऊन आले. उपयोगाला आला. पंढरपुरातून वारीमध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याने वही चालली. वही चालल्यानंतर कोण कोण खरं वारीला आलं बघितलं. खरं वारीला बघितल्यानंतर सेना महाराजची छाती अशी टाईट झाली. सेना महाराजांना सांगितलं अख्ख्या वाऱ्या आपल्या नीट भरणार आहेत, आपण सगळ्या वाऱ्याला हजर आहे. सेना महाराज असे पुढे चालले. देवाने सांगितलं सेना थांब. सेना महाराज थांबले. म्हणे का हो देवा, प्रत्येक वारीला मी आलो, तुम्हाला बघितलंच नाही काय? म्हणे नाही सेना, प्रत्येक वारीला तू आला हे मला मान्य आहे, परंतु एका वारीला तू इंद्रायणीतला दगड नेण्याकरता आलास, माझ्याकरता नाही आलास, आहे का नाही? म्हणजे वस्ताऱ्यावर दगड वस्तारा घासतोय ना दगडावर, तू माझ्याकरता आला का दगड नेण्याकरता आला? म्हणे हा देवा चुकलं गड्या, बरं जाऊ दे देवा, वारी फेल गेली. आता दुसऱ्या वारीला काय करावं ते दगड बांधला आणि परत आपलं चंद्रभागेत टाकण्याकरता आले. आता सेना महाराज म्हणे आता आपल्या वारीत चूक नाही, आता मात्र टाईट छाती केली. देवानं सांगितलं थांब सेना, परत चुकलास. म्हणे का देवा? अरे तू दगड टाकण्याकरता आला, पहिला नेण्याकरता आला आणि परत आणलेला दगड टाकण्याकरता आला, म्हणून तुझ्या 2 वाऱ्या बुडलेल्या आहेत. म्हणजे भगवान परमात्मा जर दगडाचा हिशोब लिहित असेल, सेना महाराजच्या दगडाचा हिशोब लिहित असेल, तर आपल्या चाटूचा, आपल्या बेलण्याचा, आपल्या पोळपाटाचा, आपल्या बोवाचा, आपलं ते काय लावित ते म्हणजे आपलं रजिस्टर प्रत्येक वारीला काय आहे भरलेलंच आहे, रिकाम नाही ना रिकाम. ऐका ना, म्हणून शुद्ध भावानं जा, भगवान परमात्मा भेटेल. ऐका ना, आणि एकदा की त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला दान दिलं तर आपलं मन त्याच्या चरणापासून अलिप्त होत नाही. अभंगाचं तिसरं मनाचे संकल्प पावे विनसिद्धी, मनाचे संकल्प पावे विनसिद्धी, हे मनाचे संकल्प
भगवान परमात्मा आपला असा झाला किंवा भगवान परमात्म्याचा रस आपण सेवन केला की आपली बुद्धी परमार्थिक स्वरूपाला प्राप्त होते आणि ती बुद्धी देवाच्या चरणावरून अलिप्त होत नाही. फक्त भगवान परमात्म्या चरण आपण आपल्या मनामध्ये ठासतो. सगळे गायक लोक गायन करतात, वादक लोक वाजवतात, टाळकरी कष्ट करतात, आपण नुसते ऐकतो आहे का नाही महाराज. मग आम्ही काय करावं? आता काही करू नका, थोडं पुरुषाने वर हात करा वर हात. चला माऊली महाराज आपण चहा घेऊन येऊ तवा. थांब द्या. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल विठोबार कुमाई जय जय गोपाल जय जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा सांगता सेवितो हारच वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एकदान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी होय बुद्धी होय जरी तरी राहे बुद्धी होय त्याची विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. आता कोण खरं परमार्थिक आहे? कोण खरं विठोबा रखमाईचं भजन करणारे आहेत आहे का नाही? कोण खरं या सप्ताहामध्ये कष्ट करणारे आहेत? हे तुकोबाराय बघण्याकरता इथं आलेले आहेत. मग त्या तुकोबाराने सांगितलं वाडीतल्या सप्त्याचा हिशोब आता माझ्याकडे आहेत बरं का. कशाचा? खऱ्या परमार्थाचा. कोण खरा टाळ्या वाजवतो, कोण खरा कीर्तन म्हणजे ऐकतो आणि खरंच परमार्थात वाजवण्याकरता कोण आला? हा बोटं फुटली तुमची. ते काय बँडेज 1 रुपयाचं आणलं की हां कोण खरा परमार्थिक आहे हे मी इथं बघणार आहे. आणि हा निरोप मी कुणाला सांगणार आहे? तू कामने बाजा
तुकोबाराच्या चरणात जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुकोबाराला कुणीतरी विचारलं असेल, तुम्ही एवढं सांगितलं, दाता आहे, दानशूर आहे, सेवितो हा रस आहे, वाटितो, सगळं ठीक आहे, पण भगवान परमात्मा प्राप्त करण्याचा हाच मार्ग आहे का हो? तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, भगवान परमात्म्यानं मला निरोप म्हणजे सांगितलं की जा, हा निरोप घेऊन लोकांपर्यंत जा, आणि मार्ग हा सोपा सुखरूप. तुम्हाला जर सुखाची इच्छा करायची असेल, तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल, तर ह्या मार्गा इतकं सोपा मार्ग तुम्हाला मिळणार नाही. कारण ह्याच मार्गानं जर तुम्ही स्वीकारला परमार्थाचा, बरं का, खरं परमार्थाचं स्वरूप जर तुम्ही पत्करलं, खरं परमार्थ जर तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये घेतलं, तर याच्यापेक्षा चांगला मार्ग, सोपा मार्ग तुम्हाला सुखाचा भेटणार नाही. कारण जो माणूस जन्माला आला त्याला सुखाची अपेक्षा आहे. दुःख कुणालाही नको. की कुणी आहे का वाडीतला मला दुःख हवंय? नाही ना महाराज. प्रत्येकजण सुख शोधते. सुख शोधण्यात अख्खा आयुष्य जातं. आजा मेला पणजा मेला, बाप मसनात गेला, देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला, तरी सुख मात्र पिढ्याला भेटलेलं नाही. जो देखवे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. वाटतंय पंतप्रधान व्हावं, नाही ज्याला सरपंच झाला त्याला वाटलं जिल्हा परिषदचा सदस्य व्हावं, आहे का नाही. पंचायत समितीचा सदस्य झाल्यानंतर असं वाटतं आता आमदारकीचं तिकीट भेटावं. बरं, आमदारकीचं तिकीट भेटल्यानंतर त्याला वाटतं खासदार व्हावं. बरं, खासदार झाल्यानंतर त्याला वाटतं आपल्याला कोणतं तरी मंत्रीपद मिळावं. बरं, नाहीच मिळालं तर आपण तिसऱ्या पक्षात तरी जावं, आहे का नाही. नाही मिळाल्यावर तेच करतात ना. हां महाराज, वाटतं मंत्रीपद मिळावं. मंत्रीपद मिळालेल्या वेळेला वाटतं की लोकसभेमध्ये आपण गाजवावं, लोकसभेमध्ये जावं. महाराज, असं करता त्याला लागतं म्हणजे पंतप्रधानाचं स्वप्न. पंतप्रधान झाल्यानंतर त्याला वाटतं राष्ट्रपती व्हावं. राष्ट्रपती होण्याच्या बारीला मात्र वर गेला तरी इच्छा पूर्ण होत नाही. ज्याने एक मजला बांधला त्याचे तार वरच होते. एकदा वर गेला आणि त्या ताराला धडकून म्हणजे तारावर पडला आणि मेला, पण बंगला काही झाला नाही. म्हणजे महाराज, प्रत्येकाची अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. म्हणून जशा अपेक्षा वाढतात तसं सुख सुद्धा आपल्यापासून काय जातं, लांब जातं. ज्याला 100 क्विंटल सोयाबीन यंदा झालंय त्याला वाटतं पुढच्या वर्षी 20 पोत्याचा अवरेज द्यायलाच पाहिजे, आहे का नाही. वाटतंय ना, माणूस विचार करतो ना सोयाबीनच्या बांधावर गेल्यावर. वाडीतलेही विचार करणारे तसे. महाराज, ॲव्हरेज कमीच पडलं. मागच्या वर्षी 14चं दिलं, यंदा जरा 13चं झालं. एकना घटलं, काय घटलं काय माहिती. म्हणजे आहेच विचार करणारे. ज्याला 13चं भेटलं त्याला वाटलं 15चं भेटावं, आहे का नाही. पण अरे, ज्याला काहीच भेटलं नाही त्याच्याकडे बघून जीवन जग. अरे, जो सायकलवर आहे तो मोटरसायकलीवाल्याकडे बघतो, कारण मला सायकल आहे, उद्या मोटरसायकल आली पाहिजे. अरे, मोटरसायकलीपर्यंत पोहोचण्याकरता तुला किती दुःख आहे का नाही. पण जो सायकलवर आहे त्याने पायी चालणाराकडे बघावं, तो पायी चाललाय, मी तर सायकलीवर आहे का नाही. जो मोटरसायकलीवर आहे तो 4 व्हीलरचा विचार करतो, आहे का नाही. 4 व्हीलरचा विचार करतो. परंतु महाराज, 4 व्हीलरपर्यंत पोहोचण्याकरता तुला किती दुःख आहे याचा विचार कर. तू मोटरसायकलीवर आहे ना, तेच बरं आहे. पायीची वाहन पायी बरी. पायीची वाहन पायी बरी. म्हणून अपेक्षा होऊन जीवन जगू नका. तुमच्या अपेक्षा वाढल्या, दुःख वाढलं, म्हणून अपेक्षा रहित जीवन जगा. का हो महाराज, हे अपेक्षाच जीवनात नकोय. याच्यासाठी काय करावं लागेल तर सेवितो हा रस, वाटितो अनेक. हा रस सेवन करा, अपेक्षाच मनामध्ये उरणार नाही. बघू आता पाकिटाच्या टाईमाला, आहे का नाही. म्हणजे खरी परीक्षा तुमची पाकिटाच्या टाईमाला बघू, तुमची अपेक्षा नष्ट झाली का वाढली. असो, या ठिकाणी सर्वांचा प्रेमाचा संबंध 2 तास कसे हसत खेळत निघून गेले. सर्वांच्या मायबापांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. सर्वच वाडीवाल्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. सगळ्या वाडीवाल्याला माहिती आहे की नाही सरपंच, सगळ्याला माहिती आहे. सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. असाच आशीर्वाद मला भरभरून पाठीशी ठेवा. तुमच्याकडून मी बाकीची काहीही अपेक्षा करत नाही. मुलगा म्हणून मला तुम्ही कायमस्वरूपी सांभाळा. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय जय